नमस्कार. शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आज आपल्यासाठी घेऊन आला आहे. महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी लागणारी पात्रता, मिळणाऱ्या स्कॉलरशिप्स आणि त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स याची माहिती आज आम्ही तुम्हाला इथे देणार आहोत. तर चला मग जाणून घेऊया फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला प्रवेश घेण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता म्हणजेच बेसिक एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे. सर्वप्रथम विद्यार्थी हा 12वी सायन्सच्या परीक्षेत गणित विषयासह उत्तीर्ण असावा. विद्यार्थ्याने MST CET किंवा JEEच्या एंट्रन्स परीक्षेत 0पेक्षा जास्त गुण मिळवलेले असावे. मेरिट लिस्ट म्हणजेच प्रवेश हा CET किंवा JEEच्या मार्कांवर होतो. जर एखाद्या विद्यार्थ्याने MST CET किंवा JEEची प्रवेश परीक्षा दिलेली नसेल तर तो विद्यार्थी इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेला म्हणजेच ॲडमिशन प्रोसेसला एलिजिबल होत नाही. आता आपण ग्रुप क्रायटेरिया बघू. यामध्ये विद्यार्थ्याला शासनाने ठरवल्याप्रमाणे काही विषय मिळून किमान म्हणजे मिनिमम मार्क्स मिळवणे गरजेचे आहे. ग्रुप हा 3 विषयांचा असतो, मॅथमॅटिक्स, फिजिक्स आणि केमिस्ट्री, ज्यामध्ये मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स हे 2 कंपल्सरी विषय आहेत. तर केमिस्ट्रीला काही ऑर विषय आहेत, त्यामध्ये बायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे विषय आहेत. विद्यार्थ्याला मॅथमॅटिक्स, फिजिक्स आणि केमिस्ट्री किंवा या ग्रुपमधील कोणताही एक विषय मिळून ओपनच्या विद्यार्थ्याला किमान म्हणजे कमीत कमी 148.5 मार्क्स मिळवणे गरजेचे आहे. तर रिझर्वेशन म्हणजेच कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला किमान 133.5 मार्क्स मिळवणे गरजेचे आहे. या ग्रुपमधील काही विषय 200 मार्काचे असू शकतात, त्यांना 100ला कन्वर्ट करावे लागेल. तसेच जे विद्यार्थी फिजिकली हँडिकॅप्ड कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतात त्या विद्यार्थ्यांनाही रिझर्वेशन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांएवढेच म्हणजे 133.5 मार्क्स मिळवणे गरजेचे आहे. तरच ते विद्यार्थी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेला पात्र होतील. उदाहरणार्थ समजा एक विद्यार्थी ओपन कॅटेगरीशी बिलॉंग करतो. आता या विद्यार्थ्याला किमान 148.5 मार्क्स मिळवणे गरजेचे आहे, तरच तो अभियांत्रिकीला प्रवेश घेऊ शकतो. याच्यामध्ये या विद्यार्थ्याचे मार्क्स बघू आपण. याच्यामध्ये विद्यार्थ्याला मॅथमॅटिक्सला 50 मार्क्स आहेत, फिजिक्सला 47 मार्क्स आहेत आणि केमिस्ट्रीला 41 मार्क्स आहेत, ज्याची टोटल होते 138, जी 148.5 पेक्षा कमी आहे. म्हणजे हा विद्यार्थी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेला अपात्र होतो, म्हणजे नॉट एलिजिबल होतो. आता याचा दुसरा विषय कोणता आहे ते पाहू. याचा दुसरा विषय आहे कम्प्युटर सायन्स, ज्याच्यामध्ये याला 200 पैकी 121 मार्क्स पडले आहेत. ते मी आता 100ला कन्वर्ट करतो, ते 61.5 एवढे होतात. आता मी मॅथमॅटिक्स, फिजिक्स आणि कम्प्युटर सायन्स या विषयांची टोटल करतो, जी टोटल 158.5 एवढी येते. म्हणजे आता हा विद्यार्थी इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेला पात्र आहे, कारण त्याचे जे मार्क्स आहेत 158.5 हे रिक्वायर्ड मार्क्सपेक्षा म्हणजे 148.5 पेक्षा जास्त आहेत. आता हा विद्यार्थी इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेला पात्र आहे. तसंच डिप्लोमा टू डिग्री ॲडमिशनसाठी यामध्ये विद्यार्थ्याला त्याने मिळवलेल्या मार्कानुसार कॅप राऊंडमधून डायरेक्ट सेकंड इयरला प्रवेश घेता येतो. जर काही कारणास्तव त्याला हवी असलेली जागा मिळाली नाही तर तो विद्यार्थी इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरला देखील ॲडमिशन घेऊ शकतो. आता आपण रिझर्वेशन पॉलिसी बघूया. यामध्ये शासनाने प्रत्येक कॅटेगरीसाठी काही टक्के जागा या राखीव म्हणजे रिझर्व ठेवल्या आहेत. तर चला मग बघूया. पहिली कॅटेगरी आहे SC म्हणजे शेड्यूल्ड कास्ट. यासाठी 13% रिझर्वेशन आहे. म्हणजेच 100 जागा असतील एखाद्या महाविद्यालयामध्ये तर त्यातल्या 13 जागा ह्या SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी असतील. दुसरी कॅटेगरी ST, त्यासाठी 7% रिझर्वेशन आहे. तिसरी कॅटेगरी VJDT, त्यासाठी 3% रिझर्वेशन आहे. चौथी कॅटेगरी NTB साठी 2.5% आहे. पाचवी कॅटेगरी NTC साठी 3.5% रिझर्वेशन आहे. 6वी कॅटेगरी NTD साठी 2% रिझर्वेशन आहे. 7वी कॅटेगरी OBC आणि SBC याच्यासाठी 19% रिझर्वेशन आहे. आणि 8वी कॅटेगरी SC म्हणजे सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लाससाठी 12% रिझर्वेशन आहे. हे सगळं टोटल रिझर्वेशन म्हणजेच आरक्षण 62% होतो. उर्वरित 38% जागा ह्या ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आहेत. तसेच मागील वर्षापासून महाराष्ट्र शासनाने ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी एक नवीन रिझर्वेशन पॉलिसी आणली आहे, ज्याचं नाव आहे EWS म्हणजे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन. यामध्ये महाविद्यालयाने त्यांच्या सँक्शनड इनटेकपेक्षा 10% जागा एक्स्ट्रा भरून घ्यायच्या आहेत. त्या 10% जागा ह्या ओपन कॅटेगरीतील ज्या विद्यार्थ्यांकडे EWS म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागास असलेलं सर्टिफिकेट असेल त्या विद्यार्थ्यांना भेटतील. तसंच एक एक्झाम्पल घेऊ आपण. XYZ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा मेकॅनिकल विभागाचा इनटेक आहे 60. यामध्ये 60च्या 10% EWS म्हणजे 60च्या 10% एक्स्ट्रा जागा ह्या EWS कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी भरून घेतल्या जातील, म्हणजे त्या 6 होतील. तसंच TFWS म्हणजे ट्युशन फी विवर स्कीम, यामध्ये 60च्या 5% म्हणजे सँक्शन इनटेकच्या 5% एक्स्ट्रा जागा भरून घेतल्या जातात. या जागा CETला ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स आहेत त्यांच्यासाठी असतात. त्याचं डिस्कशन मी पुढे करेनच. हा टोटल इनटेक आता मेकॅनिकल विभागाचा होतो 60 + 6 + 3 म्हणजे 69. यातल्या
काही सीट्सच्या मॅनेजमेंट सीट्स असतात म्हणजे इन्स्टिट्यूट कोटा. मॅनेजमेंट कोटा हा फक्त आणि फक्त प्रायव्हेट म्हणजे खाजगी अभियांत्रिकी कॉलेजेससाठी असतो. गव्हर्नमेंट अभियांत्रिकी कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोटा नसतो. हा जास्तीत जास्त 20% असतो. म्हणजे सँक्शनड इनटेकच्या 20% म्हणजे 60च्या 20% म्हणजे 12 जागा ह्या मॅनेजमेंट सीट्स असू शकतात. या 12 जागा ह्या कशा भरायच्या हा मॅनेजमेंटचा पूर्णतः डिसिजन असतो. काही वेळेला या 12 जागा त्या सरेंडरही करू शकतात. या 12 जागांमध्ये प्रवेश घेणाऱ्या म्हणजे मॅनेजमेंट कोट्यातून जे विद्यार्थी प्रवेश घेतात त्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची स्कॉलरशिप लागू होत नाही. काही कॅटेगरीज वगळता म्हणजे मायनॉरिटी कम्युनिटीमध्ये जे विद्यार्थी येतात, जैन, मुस्लिम, शीख, पारसी, त्यानंतर ख्रिश्चन आणि बुद्धिस्ट या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना मायनॉरिटी कॅटेगरीतूनही प्रवेश घेतल्यानंतर स्कॉलरशिप भेटते. त्याचं डिस्कशन मी पुढच्या स्लाइडमध्ये करेन. आता या 12 जागा जर आपण टोटल इंटेकमधून सँक्शनड इंटेकमधून वजा केल्या तर उरलेल्या 48 जागा ह्या कॅपसाठी अवेलेबल असतात. यातल्या 15% जागा ह्या जेईची एक्झाम दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी रिझर्वड असतात आणि 85% जागा ह्या सीईटीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी रिझर्वड असतात. जर एखाद्या विद्यार्थ्याने जेई अधिक सीईटी दोन्ही परीक्षा दिली असेल तर तो विद्यार्थी या 100% कॅपच्या जागांवरती क्लेम करू शकतो. तसंच फिजिकली हँडिकॅप्ड विद्यार्थ्यांसाठी एक रिझर्वेशन आहे जे 3% आहे. याच्यामध्ये पहिली कॅटेगरी येते ब्लाइंड व्हिज्युअली इम्पेअर्ड कॅन्डिडेट म्हणजे अंध आणि अंधसदृश्य विद्यार्थ्यांसाठी 1% जागा आहे. तसंच स्पीच अँड हिअरिंग इम्पेअर्ड कॅन्डिडेटसाठी 1% जागा आहे. तसंच ऑर्थोपेडिक डिसऑर्डर्स अँड लर्निंग डिसॅबिलिटीजसाठी 1% जागा आहे. या जागा ह्या फक्त आणि फक्त महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेटसाठी डोमेसाइल्ड कॅन्डिडेटसाठी आरक्षित आहे. म्हणजे ज्यांच्याकडे महाराष्ट्राचं रहिवासी प्रमाणपत्र असेल त्यांच्यासाठी आणि याची सेपरेट मेरिट लिस्ट लागते. तसंच ज्यांचे पालक हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या डिफेन्स कॅटेगरीशी बिलॉंग करतात म्हणजे ज्यांचे पालक हे इंडियन आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या कॅटेगरीमध्ये करंटली वर्किंग आहेत किंवा त्या विभागातून रिटायर्ड आहेत त्यांच्यासाठी 5% आरक्षण आहे. याच्यामध्ये पहिली कॅटेगरी आहे चिल्ड्रन ऑफ ॲक्टिव्ह डोमेसाइल्ड सर्व्हिस पर्सन म्हणजे ज्यांचे पालक हे सध्या करंटली इंडियन आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या कॅटेगरीमध्ये यातल्या कुठल्याही एका कॅटेगरीमध्ये वर्किंग आहेत आणि महाराष्ट्राचे डोमेसाइल्ड आहेत. दुसरी कॅटेगरी आहे चिल्ड्रन ऑफ ॲक्टिव्ह नॉन डोमेसाइल्ड सर्व्हिस पर्सन म्हणजे ज्यांचे पालक हे करंटली वर्किंग आहेत इंडियन आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये बट ते महाराष्ट्राचे रहिवासी नाही आहेत. तिसरी कॅटेगरी चिल्ड्रन ऑफ एक्स सर्व्हिस पर्सन हु आर डोमेसाइल्ड इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र म्हणजे ज्यांचे पालक हे या कॅटेगरीमधून इंडियन आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यातून रिटायर्ड आहेत पण ते महाराष्ट्राचे रहिवासी आहेत त्यांच्यासाठी. तसंच मुलींसाठी 30% आरक्षण आहे. याच्यामध्ये ओपन आणि तसंच वेगवेगळ्या रिझर्वेशन कॅटेगरी म्हणजेच SC, ST, VJ, DT, NT, A, B, C, D आणि OBC, SBC आणि SCBC कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना त्या कॅटेगरीमध्ये 30% आरक्षण मिळतं. आता डॉक्युमेंट्स काय लागतात ते आपण बघूया. याच्यामध्ये सर्व कॅटेगरीसाठी लागणारे डॉक्युमेंट म्हणजे सर्व ओपनपासून रिझर्वेशन कॅटेगरीच्या प्रत्येक कास्टच्या विद्यार्थ्यासाठी लागणारे डॉक्युमेंट म्हणजे पहिलं डॉक्युमेंट आहे 10वीचं ओरिजिनल मार्कशीट, 12वीचं ओरिजिनल मार्कशीट, 12वीचा शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आफ्टर पासिंग HSC आणि सर्टिफिकेट ऑफ नॅशनॅलिटी डोमेसाइल म्हणजे भारतीय नागरिक आणि महाराष्ट्राचा रहिवासी असलेलं प्रमाणपत्र. हे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट लागतात. लक्षात ठेवा प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन असते. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला रजिस्ट्रेशनच्या वेळेला प्रत्येक विद्यार्थ्याला हे सगळे डॉक्युमेंट उपलब्ध करून ओरिजिनल डॉक्युमेंट उपलब्ध करून द्यावे लागतात. दुसरी कॅटेगरी SC, ST शेड्यूल्ड कास्ट आणि शेड्यूल्ड ट्राईब यामध्ये 2 एक्स्ट्रा डॉक्युमेंट लागतात. एक म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आणि दुसरं म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जातीचा दाखला आणि जात पडताळणी प्रमाणपत्र. तिसरी कॅटेगरी VJ, DT, NTA, NTB, NTC, NTD, OBC, SBC आणि SCBC या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 3 एक्स्ट्रा डॉक्युमेंट लागतात. त्यात पहिला आहे कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जातीचा दाखला, कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे जात पडताळणी प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट व्हॅलिड अप टू 31 मार्च 2021 म्हणजे 31 मार्च 2021 पर्यंत व्हॅलिड नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागणार. तसंच जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये आहेत आणि EBC म्हणजे इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास स्कॉलरशिपला अप्लाय करू इच्छितात त्या विद्यार्थ्यांना इन्कम सर्टिफिकेट 8 लाख किंवा त्याच्या आतील उत्पन्नाचा दाखला पालकांचा लागतो. तसेच जे विद्यार्थी ओपनमधून EWS म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागास इकॉनॉमिकली वीकर सेक्शनमधून अप्लाय करू इच्छितात त्या विद्यार्थ्यांना इकॉनॉमिकली वीकर सेक्शनचं सर्टिफिकेट म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागास असलेलं सर्टिफिकेट तसंच पालकांचा 8 लाख किंवा त्याच्या आतील उत्पन्नाचा दाखला लागेल. आता एक उदाहरण बघू. प्रत्येक अभियांत्रिकी कॉलेजला शासनाने काही फी ठरवून दिलेली असते. ज्या फीचे 2 भाग असतात त्याला टोटल फी म्हणतात. त्यातला पहिला भाग आहे ट्युशन फी आणि उर्वरित भाग असतो त्याला डेव्हलपमेंट फी म्हणतात. आता याच्याप्रमाणे विद्यार्थ्याला स्कॉलरशिप कशी मिळते कॅटेगरी वाईज ते आपण बघूया. याच्यातली पहिली कॅटेगरी आहे जनरल म्हणजे ओपन कॅटेगरी. स्कॉलरशिप मिळते EBC म्हणजे एज्युकेशनली बॅकवर्ड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास. याच्यामध्ये स्कॉलरशिप अमाऊंट असतं 50% ऑफ ट्युशन फी म्हणजे त्या महाविद्यालयाची जेवढी ट्युशन फी म्हणजे शिक्षण शुल्क असेल त्याच्या 50% स्कॉलरशिप ही शासनाकडून विद्यार्थ्याला
दिली जाईल. आता यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया आणि डॉक्युमेंट्स काय आहेत, तर विद्यार्थ्याचा प्रवेश हा कॅप थ्रू म्हणजे सेंट्रलाइज्ड ऍडमिशन प्रोसेस थ्रू व्हावा आणि विद्यार्थ्याकडे पालकांचा 8 लाख किंवा त्याच्या आतील उत्पन्नाचा दाखला असावा. दुसरी कॅटेगरी EWS म्हणजे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन, परत ओपनच्याच विद्यार्थ्यांसाठी आहे. त्याची स्कॉलरशिप EBCच भेटते, जी ट्युशन फीच्या 50% म्हणजे शिक्षण शुल्काच्या 50% स्कॉलरशिप विद्यार्थ्याला मिळेल. उर्वरित फी विद्यार्थ्याला महाविद्यालयाची भरावी लागेल. आता याच्यामध्ये परत विद्यार्थ्याचा प्रवेश कॅप थ्रू असायला पाहिजे. विद्यार्थ्याकडे सर्टिफिकेट ऑफ इकॉनॉमिकली वीकर सेक्शन म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागास असलेलं सर्टिफिकेट हवं आणि 8 लाख किंवा 8 लाखाच्या आतला उत्पन्नाचा दाखला पालकांचा विद्यार्थ्यांकडे असावा. तसंच तिसरी कॅटेगरी ओपन, त्याच्यामध्ये मायनॉरिटी म्हणजे जे विद्यार्थी जैन, मुस्लिम, सिख, पारसी, ख्रिश्चन, बुद्धिस्ट या कॅटेगरीशी बिलॉंग करतात त्यांना शासनाने 25,000ची स्कॉलरशिप दिलेली आहे. याच्यामध्ये विद्यार्थ्याचा प्रवेश हा कॅपमधून जरी असेल तरी चालेल किंवा मॅनेजमेंटमधून जरी असेल तरी सुद्धा त्याला ही 25,000ची स्कॉलरशिप मिळते. त्यानंतर त्या विद्यार्थ्याकडे इन्कम सर्टिफिकेट 8 लाखाच्या आतलं 8 लाख किंवा त्याच्या आतील उत्पन्नाचा दाखला पालकांचा, तसंच सर्टिफिकेट ऑफ मायनॉरिटी म्हणजे मायनॉरिटी कम्युनिटीशी बिलॉंग करतो याचं एक सर्टिफिकेट. ही मायनॉरिटीची स्कॉलरशिप विद्यार्थी स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे महाराष्ट्र शासनाला आणि सेंट्रल गव्हर्नमेंटलाही अप्लाय करू शकतो. सेंट्रल गव्हर्नमेंटला परत तेवढीच म्हणजे 25,000ची स्कॉलरशिप मिळते आणि डॉक्युमेंट म्हणजे त्याचा प्रवेश ऍडमिशन म्हणजे कॅप थ्रू असेल तरी चालेल किंवा मॅनेजमेंट कोट्यातून. पण मात्र इन्कम सर्टिफिकेटचं लिमिट इथं इन्कम लिमिट आहे 2.5 लाख म्हणजे पालकांचा 2.5 लाख किंवा त्याच्या आतील उत्पन्नाचा दाखला असावा, तसंच त्याच्याकडे मायनॉरिटीचं सर्टिफिकेट असावं. आता आपण 5वी कॅटेगरी बघू, SC आणि ST शेड्यूल्ड कास्ट आणि शेड्यूल्ड ट्राईब या विद्यार्थ्यांना मिळणारी स्कॉलरशिप म्हणजे फ्रीशिप आणि ही स्कॉलरशिप म्हणजे ट्युशन फी अधिक डेव्हलपमेंट फी ही पूर्णतः मिळते. म्हणजे विद्यार्थ्याला टोटल फी एवढी स्कॉलरशिप मिळते, म्हणजे विद्यार्थ्याला कोणत्याही प्रकारची फी महाविद्यालयाला भरावी लागत नाही. याच्यामध्ये विद्यार्थ्याचा प्रवेश हा कॅपमधून असावा, त्याच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असावं आणि कास्ट व्हॅलिडिटी असावं. SC ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना उत्पन्नाची कोणतीही अट नाही आहे. 6वी कॅटेगरी VJNT SBC या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना मिळणारी स्कॉलरशिप म्हणजे फ्रीशिप. याला मिळणारी स्कॉलरशिप अमाऊंट आहे ट्युशन फी जेवढी म्हणजे त्या महाविद्यालयाची शिक्षण शुल्क जेवढा असेल तेवढा शिक्षण शुल्क ॲज अ स्कॉलरशिप म्हणून शासनाकडून त्या विद्यार्थ्याला देण्यात येईल. आणि एलिजिबिलिटी डॉक्युमेंट्समध्ये त्याचा प्रवेश कॅप थ्रू असावा, त्याच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असावं, कास्ट व्हॅलिडिटी असावं आणि त्याच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असावं. 7वी कॅटेगरी OBC आणि SCBC याच्यामध्ये परत विद्यार्थ्याला मिळते ती फ्रीशिपच. विद्यार्थ्याला मिळणारी स्कॉलरशिप ही ट्युशन फीच्या 50% म्हणजे शिक्षण शुल्काच्या 50% स्कॉलरशिप तेवढी रक्कम विद्यार्थ्याला शासनाकडून दिली जाते. उर्वरित ती रक्कम वजा करून उर्वरित जे असेल तेवढी फी विद्यार्थ्याला कॉलेजची फी पे करावी लागते. याच्यामध्ये विद्यार्थ्याचा प्रवेश हा कॅप थ्रू असावा, त्याच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असावं, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असावं आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असावं. आता 8वी कॅटेगरी आहे TFWS. ही ॲक्च्युली सँक्शन अँड इनटेकच्या 5% एक्स्ट्रा जागा भरून घेतल्या जातात, जे मी मागच्या स्लाइडमध्ये एक्सप्लेन केले. TFWS म्हणजे ट्युशन फी विवर स्कीम. प्रत्येक महाविद्यालयामध्ये प्रत्येक विभागाचा सँक्शन अँड इनटेक असतो, त्याच्यापेक्षा 5% एक्स्ट्रा जागा भरून घेतल्या जातात. त्या जागांवरती ज्या विद्यार्थ्यांना CETला चांगले मार्क्स आहेत ते त्या जागांवरती अप्लाय करू शकतात. आणि या कॅटेगरीतून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना ही ट्युशन फी एवढी स्कॉलरशिप शासनामार्फत दिली जाते. म्हणजे त्या विद्यार्थ्याला ट्युशन फी वगळता जेवढी उर्वरित फी असेल डेव्हलपमेंट फी तेवढीच फी महाविद्यालयाला भरावी लागते. त्यासाठी त्याचं ॲडमिशन कॅपमधून असावं आणि त्याच्याकडे 8 लाखाच्या आतील पालकांचा 8 लाख किंवा त्याच्या आतील उत्पन्नाचा दाखला असावा. आता मी ते वेगवेगळ्या कॅटेगरीचा उल्लेख केला आहे, म्हणजे SC ST VJ NT SBC OBC SCBC या कॅटेगरीमधील कोणत्याही कॅटेगरीमधील विद्यार्थीकडे एखादं जरी डॉक्युमेंट यातलं नसेल आणि रजिस्ट्रेशनच्या कालावधीमध्ये त्याच्याकडे ते डॉक्युमेंट नसेल तर तो ओपन कॅटेगरीमधून देखील प्रवेश घेऊ शकतो. मात्र त्याला ओपन कॅटेगरी एवढे PCMला म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स या ग्रुपला ओपन कॅटेगरीला लागणारे मार्क्स आहेत 148.5. त्या विद्यार्थ्याला किमान ओपन कॅटेगरी एवढे मार्क्स जर असतील तर तो त्या कॅटेगरीतून देखील प्रवेश घेऊ शकतो. मग आता स्कॉलरशिपचा प्रश्न राहतो, जर त्या विद्यार्थ्याने ओपन कॅटेगरीतून प्रवेश घेतला आणि प्रवेश घेतल्यानंतर महाविद्यालयामध्ये जे डॉक्युमेंट पेंडिंग आहे ते उपलब्ध करून दिलं तर तो त्या स्कॉलरशिपला अप्लाय करू शकतो आणि ती स्कॉलरशिप महाविद्यालयामध्ये घेऊ शकतो. म्हणजे एखादा कास्टचा विद्यार्थी ओपन कॅटेगरीमधून प्रवेश घेऊन कास्टची स्कॉलरशिप देखील घेऊ शकतो. धन्यवाद. हीच माहिती मला तुम्हाला द्यायची होती. ओके.